आजची ही बॅग बनवण्यासाठी मी ही पॅन्ट घेणार आहे. आता आपण बघूया मी आधी ही पॅन्ट कट करून घेते आणि ही पॅन्ट बऱ्याच वेळेला स्ट्रेच होते. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे सुद्धा या व्हिडिओत दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी ही पॅन्ट मी इथून अशी मधून कट करून घेतली असं, आणि आता त्याची मी फ्रंट आणि बॅकसाठी 2 पीस आधी कट करून घेते. आता हे मी काही पीस कट करून ठेवलेत, त्याची मापं सांगतेच, पण त्याआधी ही जीन्सची जी पॅन्ट होती त्याचं कापड हे असं स्ट्रेच होत होतं. शिवताना शिवायला लागलो की हे असं लांब लांब होऊन बॅगेचा शेप बदलतो. मग त्याच्यासाठी जर तुम्ही इथे हा कॅनव्हास येतो, हा पेपर कॅनव्हासपेक्षाही पातळ आहे. एका बाजूने असं डॉट डॉट सारखं आहे, ती बाजू स्टिक होणारी आहे. कपड्याच्या मागच्या बाजूला ही अशी ठेवायची आणि ती प्रेस करून घ्यायची. आणि हा अगदी पातळ आहे, तो पेपर कॅनव्हासपेक्षाही हा पातळ आहे, हा असा सॉफ्ट आहे. तर हे असं ठेवून त्याच्यावर इस्त्री करून घ्यायची. आणि हा जो कॅनव्हास आहे तो जर आता इथे मला कमी पडतोय, तर हा मी दुसरा एक छोटासा तुकडा घेऊन इथे ठेवेन आणि त्याच्यावर प्रेस करेन. छान अगदी प्रेस होतो आणि हा कॅनव्हास फुकट सुद्धा जात नाही. हा असा आपण चिटकवू शकतो. आता मी ह्या सगळ्या पीसवर आधी हे असं स्टिक करून घेणार कॅनव्हास. इथे मी हा एक पीस घेतलाय 12 इंच बाय 12 इंच, आणि हा 9 इंच बाय 12 इंच बाय 9 इंचचा आहे, आणि हा 3 इंच बाय 12 इंच. इथे तुम्ही 12 इंच बाय 12 इंचचे 2 पीस घेऊ शकता, पण माझ्याकडे ह्या पॅन्टच्या एका साईडमध्ये हा पीस येत नव्हता, म्हणून मी हा वेगळा घेतलाय. मग तुम्ही हा 12 इंच बाय 12 इंचाचा पण दुसरा पीस घेऊ शकता. हा मी 3 इंच घेतलाय, हा 9 इंच घेतलाय. तर इथे आपण झिपर जोडून घेऊया. हा पीस साईडला ठेवते. हा 9 इंच बाय 12 इंच आहे आणि हा 12 इंच बाय 3 इंच आहे. इथे 12 इंचाची झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि त्याच्यावर अस्तरची सरळ बाजू त्याच्या मागच्या बाजूला शिवून घ्यायचं. आणि हे अस्तर 12 इंच बाय 16 इंच आहे. ही 12 इंचाची बाजू इथे ठेवली, त्याची उंची 16 इंच आहे. आता इथे शिलाई झाल्यानंतर हे असं आतल्या बाजूला घ्यायचं असं, आणि इथे टॉप स्टिच. आता इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे अस्तर मागच्या बाजूने झिपरच्या मागच्या बाजूला घ्यायचं असं, आणि हा पीस इथे ठेवायचा. इथून इथे शिवून घ्यायचं. आता इथे शिलाई केल्यानंतर हे अस्तर असं खालच्या बाजूलाच ठेवायचं आणि हे वर शिलाई वरच्या बाजूला राहील हे असं. आणि इथे सुद्धा टॉप स्टिच, दोन्ही बाजूला टॉप स्टिच करून झालं. आता हे साईडला करायचं आणि इथून रनर घालायचा. इथे रनर घातला. रनर घालून झाल्यानंतर इथून इथे शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. आता इथे हे फ्रंट साईडला एक चेनचं पॉकेट करून झालं. आता मागच्या बाजूला एक विंडो पॉकेट करूया. हा 12 इंच बाय 12 इंचाचा दुसरा पीस, ह्याच्या मागे हे कॅनव्हास जोडून घेतलंय. त्याच्यानंतर हा 8 इंच बाय 16 इंचाचा एक अस्तरचा पीस घेतलाय. आता हा अस्तरचा पीस आहे 16 इंच बाय 8 इंच. वरच्या बाजूला ही अस्तरची उलट बाजू आहे, 1 इंच, इकडून 1 इंच, इकडून 1 इंच, आणि हा बॉक्स अर्ध्या इंचाचा केलाय. तसंच इथे सेंटरचं मार्क करून घ्यायचं आणि ही फॅब्रिकची सरळ बाजू वरून 1.5 इंचाचा मार्क केला, एक लाईन ड्रॉ केली, इथे सेंटरचं मार्क, हे मार्क ह्याच्यावर ठेवायचं आणि हा जो अर्ध्या इंचाचा बॉक्स आहे त्याच्यावर शिवून घ्यायचं. तर इथे मी हे शिवून घेतलं. तर हे शिवून झाल्यानंतर इथे जे सेंटरचं मार्क केलं होतं त्याच्यावर एक छोटासा कट करून घ्यायचा असा, आणि नंतर हे ओपन करून इथे हे असं, आणि हे कॉर्नरला क्रॉसमध्ये जसं मार्क केलं होतं तसंच कट करायचं. असंच ह्या बाजूला सुद्धा. त्याच्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला करायचं. हे अस्तर आतल्या बाजूला घेतल्यानंतर ही 8 इंचाची झिपर रनर
असा घातलाय. रनरची साईड अशीच ठेवायची आणि ही इथून आतमध्ये असं आतमध्ये ठेवून चारही बाजूने शिवून घ्यायचं. आता इथे चारही बाजूला शिवून घेतलं. हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर वरच्या बाजूला घ्यायचं. हे साईडला इथून इथे शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं. इथे हे असं पॉकेट तयार झालं. आता इथे मी 12 इंच बाय 12 इंचाची 3 अस्तरचे पीसेस घेतलेत. 1, 2 आणि 3. आता हा 12 इंच बाय 12 इंचाचा एक पीस आहे. वरून 2.5 इंचाचं मार्क केलं. मार्किंगवर कट करायचं आणि ही 12 इंचाची एक झिपर इथे जोडून घ्यायची. झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर शिवून घ्यायची. हे असं करून टॉप स्टिच. तर हे झाल्यानंतर ही बाजू इथे जोडायची, शिवून घ्यायचं, वरच्या बाजूला करायचं, टॉप स्टिच करायचं. आता इथे रनर घातला, दोन्ही बाजूला झिपर जोडून घेतले. ते झाल्यानंतर हा मागच्या बाजूचा पार्ट घ्यायचा आहे. हा फ्रंट साईड आहे आणि हा बॅक साईड आहे. आणि हे 2 पीस आहेत. तर त्यातला एक पीस घ्यायचा. ही उलट बाजू आहे. हा जो पीस आहे विंडो पॉकेटचा तो घ्यायचा. ही उलट बाजू इथे जोडायची आणि त्याच्यावर हे असं शिवून घ्यायचं. आता इथे हा एक पीस झालाय. आता ही मला झिपर बरोबर हा पीस जोडायचा होता, पण मी हा चुकून आधी जोडला. आता हा जोडला म्हणून हा सुद्धा ह्याच्याबरोबरच जोडून घेते, नाहीतर झिपरच्या मागे अस्तर लावून हे अस्तर आतमध्ये जसं हे बनवलं होतं तसं मला हे जोडायचं होतं. पण आता मी ह्याच्याबरोबरच चारही बाजूने शिवून घेते. हा दुसरा पीस आहे तो. आता हे दोन्ही पीस तयार झाले. ते तुम्हाला मगाशी जसं म्हटलं तसं झिपर बरोबर हे अस्तर मला जोडायचं होतं, म्हणजे शिलाई ही अस्तरच्या आतमध्ये जाणार होती. पण हे मी आधी जोडलं नाही. आता मी फक्त ही झिपर जोडून घेते. झिपची सरळ बाजू फॅब्रिकच्या सरळ बाजूवर ठेवली आणि शिलाई करायची. आता इथे शिलाई झाल्यानंतर हे असं आतल्या बाजूला घ्यायचं आणि इथून सुद्धा शिलाई करू शकता. इथे मी इथून शिलाई केली. त्याच्यानंतर ही दुसरी बाजू अशी ठेवायची आणि इथून शिवून घ्यायचं. आता ही दुसऱ्या बाजूला शिवून झाल्यानंतर इथे सुद्धा हे असं करायचं आणि झिपरच्या खालच्या बाजूला असं शिवून घ्यायचं टॉप स्टिच करून. आता दोन्ही बाजूला हे असं टॉप स्टिच करून घेतलं. ते झाल्यानंतर इथे मी 2 रनर घालणार आहे. इथे एक आणि इथे एक. जर तुम्हाला एकच रनर घालायचा असेल तर ही फ्रंट साईड आहे, तर इथून एकच रनर घालायचा आणि ही बॅक साईड आहे. पण मी इथे 2 रनर घालणार आहे, इथून एक आणि इथून एक. आता रनर घालून झाल्यानंतर हे एक कोणतंही असं राऊंड शेप घेऊन हे असं एखादा राऊंड शेप जर तुम्हाला द्यायचा असेल तर असा राऊंड शेप देऊ शकता. छोटासाच राऊंड केलाय. असं चारही बाजूने. आता हे राऊंड शेप देऊन घेतलं, कट करून घेतलं. त्याच्यानंतर इथे हे असं फोल्ड करून सेंटरचं मार्क केलं इथे आणि इथे सुद्धा. हे झाल्यानंतर ही जी फ्रंट साईडची झिपर आहे, जिथे 2 रनर घातले तिथे ह्या झिपरला सेंटर इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच, 3 इंचाची इथे गॅप ठेवायची. ते सेंटर झिपच्या सेंटरला 1.5 इंचाचं मार्क ठेवून इथे 1.5 आणि इथे 1.5 हे 3 इंचाचं असं मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर इथून इथेपर्यंत हे किती होतं ते बघायचं. इथून इथेपर्यंत. आता हे इथून इथेपर्यंत हे 31.5 इंच झालंय. तर हे आपण ह्या मापाचा एक पीस घ्यायचा आहे. तर हा मी एक पीस घेतलाय 31.5 इंच बाय 5 इंचाचा. तर त्याच्या मागे हा कॅनव्हास जोडून घेतलाय. हे अस्तर चारही बाजूने आधी शिवून घेऊया. आता हे अस्तर घेतलं 31
0.5 इंच बाय 5 इंचाचं आणि त्याला सेंटरचं मार्क केलं. हे असं फोल्ड करून दोन्ही बाजूला इथे 5 इंच आहे, इथून 1 इंच, इथून 1 इंच आणि इथून 6 इंच ह्या अशा लाईन आखून घेतल्या आणि हे ज्या लाईन आहेत त्याच्या आतमध्ये शिलाई केली आहे. म्हणजे हे कट केल्यानंतर अस्तर आणि फॅब्रिक वेगळं होणार नाही. आता इथे हे चारही बाजूने हे असं कट करून घेऊया. हे असंच इथे सुद्धा. आता इथे मी हे 2-2.5 इंचाचे छोटे बेल्टचे तुकडे घेतलेत आणि हा बेल्ट 1.5 इंचाचा आहे. 1.5 इंचाचा आहे. तर ह्या 2 रिंग आहेत. रिंगचीही लॉक केली, जॉईंट बाजू आतमध्ये ठेवायची आणि इथे शिवून घ्यायचं. असंच इथे तुम्ही फॅब्रिकचा बेल्ट सुद्धा बनवू शकता आणि हा 2.5 इंचाचा घेतलाय, 3 इंचाचा सुद्धा घेऊ शकता. आता हे दोन्ही शिवून घेतलेत. शिवून झाल्यानंतर इथे सेंटरला हे 2 रनर घातलेत. त्या सेंटरला, झिपच्या सेंटरला हे असं ठेवायचं, शिवून घ्यायचं. हे असं ठेवायचं, शिवून घ्यायचं. हे दोन्ही बाजूला जोडून झाल्यानंतर हा पीस घ्यायचा. इथे हे 3 इंचाचं मार्क आहे आणि ही 3 इंचाची बाजू आहे. इथे ठेवायची, शिवून घ्यायचं. तसंच इथे हे 3 इंचाचं मार्क आहे, हे 3 इंच आहे, इथे ठेवायचं आणि शिवून घ्यायचं. तर इथे दोन्ही बाजूने शिवून घेतलं, इथून आणि इथून. हे झाल्यानंतर हे सेंटरचं मार्क आणि हे सेंटरचं मार्क जोडायचं आणि ही बाजू सुद्धा शिवून घ्यायची. ही इथे आणि ही इथे. इथे तुम्ही हवं असेल तर पिन लावून सुद्धा शिवू शकता, पण हे मार्क करून घेतल्यामुळे परफेक्ट हे जोडलं जातं. आता हे मी शिवून घेतलंय. आता हे शिवताना हे मी इथे सेंटरचं मार्क इथून इथे शिवून घेतलं. हे झाल्यानंतर इथून इथे शिवून घेतलं. तसंच ही दुसरी बाजू शिवताना इथून इथे शिवून घेतलं आणि इथून इथे शिवून घेतलं. त्याच्यामुळे जर थोडंसं हे कापड एक्स्ट्रा असेल तर ती प्लेट इथे येते आणि ती छान सुद्धा दिसते बेसला. तर हे झाल्यानंतर त्याच्यावर पायपिंग करायची आहे. तुम्ही इथे अस्तरची पायपिंग सुद्धा करू शकता किंवा अशा ह्या तयार पायपिंग येतात ती पायपिंग सुद्धा करू शकता. ही शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून ही अशी पायपिंग पूर्ण इथून इथेपर्यंत करून घ्यायची. तर ही पायपिंग झाल्यानंतर आपली ही बॅग कंप्लीट झाली. मी ही पायपिंग नंतर करणार आहे. हा आतल्या बाजूला एवढा मोठा पॉकेट आहे. आता इथून आपण सरळ बाजूला करूया. आता हे सरळ बाजूला करून घेतलं. इथे तुम्ही जो राऊंड असेल तिथे ह्याचं माप घेऊनच हा पीस कट करून घ्या. त्याच्यानंतर हा 55 इंचाचा बेल्ट घेतला आणि एक ॲडजस्टर. ही उलट बाजू आहे. हा असा आतमध्ये घालायचा, इथून बाहेर काढायचा. ही उलट बाजू आहे, एक फोल्ड आणि इथे शिवून घ्यायचं. आता हे तयार बेल्ट असतात ते घेताना इथे कॅन्डलने लॉक करून घ्यायचं, नाही तर त्याचे दोरे हे असे दोरे त्याचे निघतात आणि बॅग लवकर खराब होते. म्हणून असले हे तयार बेल्ट घेताना नेहमी कॅन्डल लॉक करूनच घ्यायचे. आता हे इथे शिवून घेतलं. हे शिवल्यानंतर इथूनच दुसऱ्या बाजूला यायचं. आता ही फ्रंट साईड आहे, तर ह्या बाजूने आतून हा बेल्ट बाहेर काढायचा आणि इथून आतमध्ये घालायचा, इथून बाहेर काढायचा आणि इथे बाहेरून आतमध्ये घालायचा, एक फोल्ड आणि इथे शिवून घ्यायचा. हा असा बेल्ट इथे शिवून घेतला तर ही बॅग आपली कंप्लीट झाली आणि हा बेल्ट आपण असा लहान मोठा करू शकतो. ही बॅग शिवून झाली आहे. एवढी मोठी ही बॅग आहे. आतमध्ये एक झिपरचं पॉकेट आहे. तसंच बाहेरच्या बाजूला एवढं मोठं पॉकेट
आणि इथे एक छोटं पॉकेट. खूप छान अशी बॅग झाली आहे. आणि जर तुमच्याकडे अशा जीन्स पॅन्ट वगैरे असतील तर अशा छान छान बॅग तुम्ही शिवू शकता.